हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण करणार आहोत कुरडई अगदी सोप्या पद्धतीने. एक चुलांगण मांडायचं आहे, त्यावर खूप मोठी लाकडं जाळांची घालायची आहेत आणि गरम पाणी टाकायचं आहे उकळायला. पाण्याला उकळी फुटल्यासोबतच त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घेतल्यानंतर त्याच्यावर तुरटी फिरवायची आहे, जी इथं मी व्हिडिओमध्ये दाखवली नाही, पण हे सर्व तुम्ही करून घ्यायचं आहे. तुरटी फिरवणं खूप आवश्यक आहे. तर आपण जे गव्हाचं चीक करतो तयार, गहू भिजत घालून त्यानंतर ते मिक्सरमधून काढून, काही लोक मिक्सरमध्ये काढतात किंवा जे गहू चुरायचं मशीन असतं त्यामधून गहू चुरून घेतात. तर आम्ही मिक्सरमधनं हा सगळा गहू भिजलेला गहू असतो तो चुरून काढलेला आहे. आणि या पद्धतीनं हळूहळू धार लावून एकाने जे काय म्हणतात ते गव्हाचं चीक असतो ते एकाने टाकायचा आणि दुसऱ्याने कंटिन्यू हलवत राहायचे आहे. आणि इथे आम्ही बांबूचा यूज केला आहे. चाटू जो असतो तो आमच्याकडे नाही आहे, तर आम्ही बांबूचा यूज करून अशा पद्धतीने हलवून घेत राहिलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे करत असता त्यावेळेस तुमचा खालचा जाळ एकदम स्लो, आणि नसला तरीही चालेल, एकदम स्लो पाहिजे, कारण जास्त जाळ असेल तर ते पटकन गिठुळे होतात. आणि असं कंटिन्यू हलवत राहायचं, गॅप घ्यायचा नाही. आणि आता हे बघा, ही एक प्रकारची कलाच आहे असंही म्हणता येईल, कारण काही लेडीजलाच हे जमतं, काहींना जमत नाही चीक हटायला. तर या पद्धतीने असं व्यवस्थित हटून घ्यायचं आहे. आणि बघा, हा चीक व्यवस्थित तयार झालेला आहे. आणि आपण 1 बाय 1 कुरडई घालून घेणार आहोत. तर कुरडई घालताना काय करायचं, तुमच्या शेजारच्या पाजारच्या बाया ज्या असतील त्यांना बोलून घ्यायचं आहे आणि पटपट कुरडई घालून घ्यायची आहे. कारण काय होते, हा जर चीक एकदा गार झाला तर तुमची कुरडई येणार नाही, किंवा तार नीट पडणार नाही, जाड पडेल, किंवा मध्येच सगळं बाहेर निघेल, असं काहीतरी होतं. तर ही बघा कशी व्यवस्थित तार पडलेली आहे. आणि इथं बघा, सोऱ्याचा तार जाड असल्यामुळे इथे जाड कुरड्या होत आहेत. सोऱ्या जे शेवगा पण म्हणतात, तो पण आपण नीट आणि व्यवस्थित असा बघून आणायचा आहे. तुम्हाला ज्या तारेचे कुरडई आवडतात त्या तारेच्या शेवगा घेऊन यायचा आहे. आणि अशा सर्व पद्धतीने कुरडया करून घ्यायच्या आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू वॉचिंग माय व्हिडिओ.